नमस्कार विद्यार्थी मित्र, या भागात पाहणार आहोत आपण हरित ऊर्जेच्या दिशेने या धड्यातील दुसरा भाग. याच धड्याचा पहिला भाग बघण्यासाठी तुम्ही यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या पांडुरंग काकतकर या टायटलला सबस्क्राईब करा आणि इयत्ता 10वीचे संपूर्ण व्हिडिओज आपल्यासाठी उपलब्ध असलेले पहा. तर हरित ऊर्जेच्या दिशेने भाग 2 यामध्ये आपण पाहणार आहोत पर्यावरण स्नेही ऊर्जेकडे, अर्थातच हरित ऊर्जेच्या दिशेने. आपल्याला माहिती आहे, यापूर्वी आपण पाहिलं होतं की कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, अणुइंधन यांच्या वापरातील काही समस्या आणि हे समस्या आणि धोके ओळखूनच आज जगात सर्वत्र पर्यावरण स्नेही अर्थातच हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. मग त्यासाठी जलसाठ्यांचा उपयोग, जलविद्युत निर्मितीसाठी, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती अशा अनेक मार्गांचा अवलंब होताना दिसतोय. जलसाठा, वेगाने वाहणारा वारा, सूर्यप्रकाश, जैविक इंधन हे कधीही न संपणारे शाश्वत स्रोत आहेत. पर्यावरणीय समस्या निर्माण होत नाहीत, म्हणून अशा प्रकाराने निर्मित होणारी ऊर्जा ही पर्यावरण स्नेही ऊर्जा अशी म्हटली जाते. याला हरित ऊर्जा असेही म्हटलं जातं. सर्वप्रथम आपण पाहूया जलविद्युत निर्मिती. वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा अथवा साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जा हा ऊर्जेचा एक पारंपरिक स्रोत आहे. जलविद्युत निर्मिती केंद्रात धरणात साठलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेमध्ये केले जाते. वाहते गतिमान पाणी पाईपद्वारे धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाइन पर्यंत आणून त्यातील गतिज ऊर्जेच्या आधारे टर्बाइन फिरवले जाते. टर्बाइनला जोडलेले जनरेटर फिरून विद्युत निर्मिती होते. खरं तर या जलविद्युत निर्मिती केंद्रामध्ये जे टप्पे आहेत ते तुम्हाला या भागामध्ये दाखवलेले आहेत. याच्यामध्ये पाण्याचा स्थितीज ऊर्जा असलेला साठा हा पहिला टप्पा झाला. पाण्यावर चालणारे टर्बाइन, त्यानंतर जनयंत्र आणि विद्युत ऊर्जा, हे 4 टप्प्यांमध्ये जलविद्युत निर्मिती चालते. हे आहे टर्बाइन. हा आहे पाण्याचा साठा. त्या पाण्याच्या साठ्याकडून उंचावरून पाण्याचा झोत इकडे येतो. वाहत्या पाण्यातील गतिज ऊर्जा जी असते त्याच्यामुळे टर्बाइन ची गतिज ऊर्जा वाढते, टर्बाइन फिरते आणि त्याद्वारे या विद्युत निर्मिती प्रकल्पामध्ये विद्युत ऊर्जा निर्मिती होते. हा आहे पाण्याचा साठा. जलविद्युत केंद्राचा आराखडा याच्यामध्ये दाखवलेला आहे. हे बी भागातील पाणी धरणाच्या एकूण उंचीच्या जवळपास मध्यभागाकडे हा बी बिंदू आहे आणि एका मार्गिकेतून टर्बाइन पर्यंत पाणी पोहोचवले जाते आणि या टर्बाइन जे फिरणं आहे त्याच्यावर जनरेटरचं कार्य चालतं आणि विद्युत निर्मिती होते. जलविद्युत केंद्रात कुठल्याही प्रकारच्या इंधनाचा वापर होत नसल्याने इथे प्रदूषण विषयक समस्या निर्माण होत नाही. परंतु मोठ्या धरणांमुळे होणारे लोकांचे विस्थापन, तसेच त्यामुळे पाण्याखाली जाणारी जंगले, सुपीक जमीन, पाण्यातील सजीव सृष्टीवर होणारा विपरीत परिणाम यामुळे जलविद्युत केंद्रे ही पर्यावरण स्नेही आहेत किंवा नाही हा नेहमीचा एक वादाचा विषय ठरलेला आहे. आपण आता पाहूया जलविद्युत निर्मितीचे काही फायदे. त्याच्यामध्ये जलविद्युत निर्मिती केंद्रात कुठल्याही प्रकारचे इंधनाचे ज्वलन होत नसल्याने इंधन ज्वलनातून होणारे प्रदूषण टाळले जाते. नंबर 2, धरणात पुरेसा पाणीसाठा जर असेल तर आपल्याला हवं तेव्हा वीज निर्मिती करणे शक्य होते. वीज निर्मिती करताना
धरणातून पाणी जरी वापरले गेले तरी पावसामुळे धरण पुन्हा भरल्यास वीज निर्मिती अखंडपणे होऊ शकते. जलविद्युत निर्मिती समोरील काही प्रश्न जे आहेत त्याच्यामध्ये धरणात साठलेल्या पाण्यामुळे पाठीमागची खूप मोठी जमीन पाण्याखाली येऊन काही गावे विस्थापित होऊ शकतात. विस्थापित लोकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न निर्माण होतो. मोठ्या प्रमाणावर सुपीक जमीन, जंगले पाण्याखाली येऊ शकतात. वाहत्या पाण्याचा प्रवाह अडल्यामुळे पाण्यातील सजीवसृष्टीवर विपरीत परिणामही होऊ शकतो. इथे दिलेले आहेत भारतातील काही प्रमुख जलविद्युत निर्मिती केंद्रे व त्यांची निर्मिती क्षमता. त्याच्यामध्ये एक आहे उत्तराखंडातील टेहरी 2400 मेगावॅट, महाराष्ट्रातील कोयना 1960 मेगावॅट, आंध्र प्रदेश मधील श्रीशैलम 1670 मेगावॅट, हिमाचल प्रदेशातील नाफ्ता झाकरी 1500 मेगावॅट. तर ही विविध क्षमता असलेले काही जलविद्युत प्रकल्प. पुढचा एक प्रकार विद्युत निर्मितीचा पवन ऊर्जेवर आधारित विद्युत निर्मिती. वाहत्या हवेमध्ये असलेल्या गतिज ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करून त्याद्वारे पाणी उपसणे, दळण दळणे यासारख्या कामांमध्ये तिचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात होता. याच ऊर्जेचा वापर करून विद्युत निर्मितीही करता येते हे आता सिद्ध झालेले आहे. वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जेचे विद्युत ऊर्जेत रूपांतर करणाऱ्या यंत्राला आपण पवनचक्की असं म्हणतो. यामध्ये असलेल्या टर्बाईनच्या पात्यांवर वाहती हवा आदळल्यावर ती पाती फिरतात. टर्बाईनचा अक्ष गती वाढवणाऱ्या गिअर बॉक्स मार्फत जनित्राला जोडलेला असतो. फिरणाऱ्या पात्यांमुळे जनित्र फिरते व विद्युत ऊर्जा निर्माण होते. पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीतले विविध टप्पे तुम्हाला या आराखड्यामध्ये पाहायला मिळणारच आहेत. तर पवनचक्कीचा आराखडा सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये दिलेला आहे. हा झाला पवनचक्कीचा आराखडा आणि हे झाले विविध टप्पे. या टप्प्यांमध्ये पहिला टप्पा आहे तो विशिष्ट वेगाने वाहणारा वारा. त्या वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यावर हवेवर फिरणारी मोठी पाती असलेले टर्बाईन फिरते आणि टर्बाईनमुळे जनित्राचं कार्य चालते आणि जनित्रामुळे विद्युत निर्मिती होते. तर हा वारा हे शाफ्ट आहेत फिरणारे पाती त्यावर लावलेले आहेत. या पात्याच्या फिरण्यामुळे शाफ्ट जो आहे तो त्याच्यावर जनित्र इकडे जोडलेले आहे. जनित्र फिरत असते आणि जनित्र फिरल्यानंतर विद्युत निर्मिती होत असते. पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीले विविध टप्पे जे आहेत ते सुद्धा या भागामध्ये दिलेले आहेत. पहिला टप्पा आहे वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जा. त्याचा उपयोग करून टर्बाईन मधील गतिज ऊर्जा निर्माण केली जाते आणि त्याच्या टर्बाईन मधील गतिज ऊर्जेमुळे विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असते. अगदी 1 किलोवॅट पेक्षा कमी क्षमतेपासून तर 7 मेगावॅट म्हणजे जवळजवळ 7000 किलोवॅट एवढ्या क्षमतेचे पवन निर्मिती यंत्र उपलब्ध आहे. ज्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत ऊर्जा निर्माण करायची आहे तिथे उपलब्ध असलेल्या हवेच्या वेगानुसार विशिष्ट क्षमतेची यंत्रे बसवण्यात येतात. हे आपण पाहतो विशिष्ट क्षमतेची ही वेगवेगळी यंत्रे. एखाद्या ठिकाणी पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मितीसाठी आवश्यक वेगाची हवा उपलब्ध असेल की नाही हे तेथील अनेक भौगोलिक गोष्टींवर अवलंबून असते. सागर किनारी हवेचा वेग जास्त असल्यास तो परिसर पवन ऊर्जेसाठी विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी योग्य असतो. पवन ऊर्जा हा एक स्वच्छ ऊर्जा स्रोत आहे, परंतु पवनचक्कीच्या सहाय्याने विद्युत निर्मितीसाठी आवश्यक असलेली विशिष्ट वेगाची हवा
सर्वत्रच उपलब्ध असेल असं नाही. त्यामुळे याचा उपयोग काहीसा मर्यादित करावा लागतो. सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र हा एक उपयुक्त असा पर्यावरण स्नेही मार्ग आहे. सूर्यकिरणात असलेल्या प्रकाश ऊर्जेचा वापर करून दोन प्रकारे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. त्यापैकी एक आपण मागे अभ्यास केल्याप्रमाणे पवन ऊर्जा किंवा जलविद्युत निर्मिती सारखे कुठल्या तरी ऊर्जा स्रोताच्या सहाय्याने जसं जनित्र फिरवतो, तसंच इथे सुद्धा जनित्र फिरवून विद्युत चुंबकीय प्रवर्तनाच्या तत्वांचा उपयोग करून विद्युत ऊर्जेची निर्मिती केली जाते. परंतु सूर्यकिरणात असलेल्या ऊर्जेचा वापर करून जनित्र न वापरता सरळपणे विद्युत ऊर्जा निर्माण करता येऊ शकते. विद्युत चुंबकीय प्रवर्तन या तत्वाचा उपयोग न करता ही विद्युत निर्मिती करता येते. सौर गटामध्ये अशा पद्धतीने प्रक्रिया होऊ शकते. सौर विद्युत घट म्हणजे सोलार सेल सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे सरळपणे विद्युत ऊर्जेत रूपांतर करते. हे आपण पाहतोय सौर घट हे विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जा त्याचे सरळ विद्युत ऊर्जेत रूपांतर करते. सौर ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर औष्णिक ऊर्जेत करून त्याद्वारे टर्बाइनच्या सहाय्याने जनित्र फिरवून विद्युत निर्मिती केली जाऊ शकते. जसे की इथे पाहतोय आपण, या सौर ऊर्जेचा वापर करून उष्णता निर्मिती होते. या उष्णतेवर पाणीची वाफ तयार होते आणि त्यावर जनित्र फिरते आणि जनित्रामुळे विद्युत निर्मिती होते. सौर विद्युत घटाद्वारे जी ऊर्जा विद्युत निर्मिती केली जाते त्याबद्दल. सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे विद्युत ऊर्जेत करतात. या प्रक्रियेला फोटोव्होल्टाईक परिणाम असं म्हटलं जातं. या प्रकारच्या ऊर्जा रूपांतरणातून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट प्रकारची डायरेक्ट करंट प्रकारच्या शक्तीच्या रूपात उपलब्ध होते. हे सौर विद्युत घट अर्धवाहक म्हणजे सेमीकंडक्टर या विशिष्ट प्रकारच्या पदार्थापासून, उदाहरणार्थ सिलिकॉन सारखे पदार्थ त्यापासून बनवलेले असतात. सिलिकॉनच्या 1 चौरस सेंटीमीटरच्या क्षेत्रफळाच्या क्षेत्रफळाच्या आधारे एका सौर विद्युत घटापासून जवळजवळ 30 मिली एम्पियर एवढी विद्युतधारा तर 0.5 व्होल्ट एवढे विभवांतर मिळते. सिलिकॉनच्या 1 सौर घटाचे क्षेत्रफळ 100 सेंटीमीटरचा वर्ग असल्यास एका सौर घटापासून जवळपास 3 एम्पियर एवढी विद्युतधारा व 0.5 व्होल्ट एवढे विभवांतर मिळते. लक्षात ठेवा की सौर घटापासून मिळणारे विभवांतर त्याच्या क्षेत्रफळावर अवलंबून नसते. यामध्ये दोन सौर घट एकसर पद्धतीने जोडल्यास त्याच्यापासून मिळणारे विभवांतर कसे होते ते आपल्याला इथे दाखवलं आहे. हा एक सौर घट आहे, हा दुसरा सौर घट आहे. हे जर एकत्र जोडले एकसर पद्धतीने एकाच्या पुढे एक, तर त्याच्यापासून मिळणारे विभवांतर हे दोन्ही घटाच्या विभवांतराच्या बेरजे इतके असते. परंतु या जोडणी मिळणारी जी विद्युत धारा आहे ती मात्र एका घटापासून मिळणाऱ्या विद्युत धारे एवढीच असते. म्हणजेच एकसर जोडणीने जोडल्यास विद्युत धारेची मात्र बेरीज होत नाही. तर हे दोन टप्पे दाखवलेले आहेत. सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर दिष्ट प्रकारच्या विद्युत ऊर्जेमध्ये कशा पद्धतीने होते, फोटोव्होल्टाईक परिणाम ज्याला म्हणतो आम्ही त्याच्याद्वारे. इथे
दोन सौर विद्युत गटाची जर जोडणी आपण समांतर पद्धतीने जोडली अशा पद्धतीने, तर दोन सौर गट समांतर पद्धतीने जोडल्यास त्याच्यापासून मिळणारी सौर विद्युत धारा त्यापासून मिळणारी विद्युत धारा ही दोन्ही गटापासून मिळणाऱ्या विद्युत धारांच्या बेरजे एवढी असते. परंतु या जोडणीपासून मिळणारे विभवांतर मात्र एका गटापासून मिळणारे विभवांतर एवढे असते. म्हणजे समांतर पद्धतीने जोडल्यास विभवांतराची बेरीज होत नाही. त्यामुळे अशा प्रकारे सौर घट एकत्रित जोडून बनलेले सौर पॅनल तयार होते. अनेक सौर विद्युत घट एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून हवे तेवढे विभवांतर आणि हवी तेवढी विद्युत धारा असणारे सौर पॅनल बनवले जाते. एखाद्या सौर पॅनल मध्ये प्रत्येकी 100 सेंटीमीटरचा वर्ग क्षेत्रफळाचे 36 सौर घट एकसर पद्धतीने जोडल्याने एकूण विभवांतर 18 व्होल्ट होऊ शकते आणि विद्युत धारा 3 एंपियर एवढी मिळू शकते. असे अनेक पॅनल नंतर एकत्र करून खूप मोठ्या प्रमाणावर विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. चांगल्या सौर विद्युत घटाची कार्यक्षमता जवळपास 15% एवढी असते. म्हणजेच एखाद्या सौर पॅनलला सूर्यप्रकाशापासून 100 वॅट प्रति सेंटीमीटरचा वर्ग एवढी प्रकाश शक्ती मिळत असेल तर त्या पॅनल पासून मिळणारी विद्युत शक्ती ही 15 वॅट एवढी असू शकते. इथे पाहतो आपण सौर घट ते सौर ॲरे कसा निर्माण केला. हा सौर घट आहे आणि त्याची जोडणी केल्यानंतर सौर ॲरेची निर्मिती केलेली आहे. अनेक सौर पॅनल जसे की हा एक सौर गटाची एकसर जोडणी आहे. एकसर जोडणी केल्यानंतर तयार होणारा हा एक पॅनल आहे आणि त्यापासून ॲरेची निर्मिती आहे. अनेक सौर पॅनल एकसर आणि समांतर पद्धतीने जोडून पाहिजे तेवढी विद्युत धारा आणि विभवांतर मिळवता येते. या आकृती दाखवल्याप्रमाणे सौर घट हा सौर विद्युत केंद्रातील मूळ घटक असतो. अनेक सौर घट एकत्र येऊन सौर पॅनल बनते. अनेक सौर पॅनल एकसर पद्धतीने जोडून स्ट्रिंग बनते आणि अनेक स्ट्रिंग बनवून एकत्र जर जोडले स्ट्रिंग समांतर पद्धतीने तर सौर ॲरे बनतो. या प्रकारे सौर घटापासून हवी तेवढी विद्युत शक्ती उपलब्ध होत असल्याने जिथे अतिशय कमी विद्युत शक्ती लागते अशा यंत्रापासून उदाहरणार्थ सौर घटांवर चालणारे जे गणनयंत्र असते अशा यंत्रापासून ते मेगावॅट शक्ती असलेल्या सौर विद्युत निर्मिती केंद्रामध्ये सौर घटांचा उपयोग केला जातो. सौर घटापासून मिळणारी विद्युत शक्ती ही दिष्ट असलेल्या म्हणजे विद्युत घटाप्रमाणे तयार होते. म्हणजे डीसी प्रकारची दिष्ट प्रकारची विद्युत धारा याच्यापासून तयार होत असते. जी विद्युत यंत्रे दिष्ट विद्युत शक्तीवर चालतात जसे की एलईडी जे आहेत लाईट एमिटिंग डायोड यावर आधारित विजेचे दिवे असतील त्या ठिकाणी ही ऊर्जा सरळपणे वापरता येते. परंतु सौर घटापासून ऊर्जा फक्त सूर्यप्रकाश उपलब्ध असतानाच तयार होत असल्याने जर ही ऊर्जा इतर वेळी वापरायची असली तर विद्युत घटामध्ये म्हणजे बॅटरीमध्ये ती साठवून ठेवावी लागते. तर अशा प्रकारे साठवणुकीच्या बॅटऱ्या आपल्याला वापराव्या लागतील. सौर घटाद्वारे निर्मित विद्युत ऊर्जा इन्व्हर्टर मार्फत प्रत्यावर्ती विद्युतधारा म्हणजे एसी मध्ये रूपांतरित करता येते. त्यासाठी सौर घटापासून विद्युत घट वापरून ती आधी साठवून ठेवावी लागते, नंतर इन्व्हर्टरद्वारे ती रूपांतरित करावी लागते. आपल्या घरगुती तसेच औद्योगिक वापरात असलेल्या बहुतेक उपकरणामध्ये प्रत्यावर्ती विद्युत शक्ती वापरली जाते. त्यावरच ही उपकरणे चालत असतात. अशा वेळी सौर घटाद्वारे निर्माण केलेली
बॅटरीमध्ये साठवलेली विद्युत ऊर्जा रूपांतरित केली जाते इन्व्हर्टर या इलेक्ट्रॉनिक यंत्रणेमार्फत आणि नंतर ती वापरली जाऊ शकते. हा आहे सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा. इथे आहे प्रकाश ऊर्जा, हे सौरचे अनेक पॅनल आणि त्याद्वारे निर्माण केलेली ही विद्युत ऊर्जा. इथे इन्व्हर्टर आणि ट्रान्सफॉर्मर बसवलेले आहे रूपांतर त्याचं करण्यासाठी. अनेक सौर पॅनल एकत्र जोडून हवी तेवढी विद्युत ऊर्जा निर्मिती करता येते. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशा अनेक पॅनल मार्फत निर्माण झालेली दिष्ट प्रकारची विद्युतधारा जी आहे ती इन्व्हर्टर मार्फत प्रत्यावर्ती प्रकारच्या विद्युतधारेत रूपांतरित केली जाते. ट्रान्सफॉर्मरच्या सहाय्याने ही शक्ती आवश्यक तेवढे विभवांतर आणि विद्युतधारेच्या रूपात विद्युत वितरण जाळ्याद्वारे वितरित केली जाते. अशा सौर विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आपण याच्यामध्ये पाहतोय. या प्रकारे ऊर्जा निर्मिती होताना कोणत्याही प्रकारच्या इंधनाचे ज्वलन होत नसल्याने कोणत्याही प्रकारचे प्रदूषण न होता विद्युत ऊर्जेची निर्मिती होत असल्यामुळे याला आपण पर्यावरण स्नेही असं म्हणू शकतो. परंतु सूर्यप्रकाश फक्त दिवसाच उपलब्ध असल्याने सौर विद्युत घट फक्त दिवसाच विद्युत निर्मिती करू शकते. हा यातला थोडासा ही थोडीशी मर्यादा आहे. सौर औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. कोळसा, अणुऊर्जा याद्वारे औष्णिक ऊर्जा मिळवून विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. हे आपण आता याच धड्यामध्ये पाहिलंय. अशीच औष्णिक ऊर्जा प्रकाशापासून मिळवूनही विद्युत ऊर्जा निर्माण करता येते. सौर औष्णिक विद्युत केंद्रातील टप्पे जे आहेत ते आपल्याला याच्यामध्ये दिलेले आहेत. त्याच्यामध्ये सूर्यप्रकाश एकत्रित करण्यासाठी परावर्तक वापरले जातात. एकत्र झालेल्या सूर्यप्रकाशातील ऊर्जा शोषण्यासाठी शोषक असतात आणि त्या शोषकाद्वारे वाफेवर चालणारे टर्बाइन ते फिरते. त्यावरच विद्युत जनरेटर फिरते आणि विद्युत जनरेटरद्वारे विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. इथे पाहतो आपण हे सौर ऊर्जा जी आहे ती शोषण्यासाठी परावर्तक आहेत हे आणि हे आहे शोषक. परावर्तकाद्वारे या संपूर्ण पृष्ठभागावर या परावर्तकाच्या पडलेली सगळी ऊर्जा परावर्तित होऊन या भागावर एकत्रित केली जाते जिथे शोषक आहेत. उष्ण पाण्याचा प्रवाह याच्यामुळे तयार होतो. या शोषकाने शोषून घेतलेल्या उष्णतेमुळे याच्यातलं पाणी तापते आणि ते उष्ण होते. त्याची वाफ तयार होते. वाफेवर टर्बाइन फिरते आणि टर्बाइनमुळे विद्युत निर्मिती होते जनरेटरद्वारे. सूर्यकिरण परावर्तित करणारे अनेक परावर्तक असे जर वापरले तर सूर्यकिरण एका शोषकाद्वारे केंद्रित केले जातात. यामुळे तिथे उष्णता तयार होते. या उष्णतेच्या सहाय्याने पाण्याचे रूपांतर वाफेत करून टर्बाइन आणि टर्बाइनद्वारे जनरेटर फिरवले जाते आणि विद्युत ऊर्जा निर्मिती केली जाते. तर असे अनेक सौर परावर्तक वापरून मोठ्या प्रमाणामध्ये उष्णता एकत्रीकरण केली जाऊ शकते आणि त्याद्वारे या शोषकातून झालेले उष्ण पाणी ते वाफेच्या स्वरूपात टर्बाइन पर्यंत नेऊन त्याद्वारे जनरेटरचं कार्य चालते आणि ऊर्जा निर्मिती होते. तेच ती जी वाफ असते ती संगणनाद्वारे ही संगणनी आहे. त्या संगणनीद्वारे ती पाण्याची वाफ पाण्यात रूपांतरित केली जाते आणि पुन्हा ते इकडे शोषकाकडे पाणी आणले जाते पुनर्वापरासाठी. काही ऊर्जा निर्मितीचे प्रकल्प जे आहेत विद्युत ऊर्जा निर्मितीसाठी वापरली जाणारी जी ऊर्जा स्रोत आहे जगभरामध्ये कोणत्या प्रकारचे ऊर्जा स्रोत वापरले जातात आणि भारतात कोणत्या प्रकारचे त्याचं प्रमाण काय त्याचा हा तक्ता दिलेला आहे. कोळशाद्वारे जगामध्ये जसं की 41%
विद्युत निर्मिती केली जाते. भारतामध्ये 60% प्रमाण विद्युत निर्मितीचं कोळशाद्वारे, नैसर्गिक वायूद्वारे जागतिक प्रमाण जे आहे ते 22%, भारतीय प्रमाण जे आहे ते 8%, जलविद्युत जागतिक प्रमाण 16%, भारतीय प्रमाण जे आहे ते 14%, अणुऊर्जा जागतिक प्रमाण 11%, भारतातील ऊर्जा निर्मितीचं जे प्रमाण आहे ते 2% आहे. पेट्रोलियम पदार्थ जे आहे त्याच्याद्वारे जागतिक प्रमाण जे आहे ते 4%, भारतीय प्रमाण जे आहे ते 0.3% एवढे आहे. आणि नूतनीकरण ऊर्जा स्रोत जे आहेत जसे की पवन विद्युत निर्मिती, सौर विद्युत निर्मिती जागतिक प्रमाण आहे 6%, त्या मानाने भारतीय प्रमाण जे विद्युत निर्मितीचं 15.7% म्हणजे बऱ्याच अंशी जास्त आहे. तर अशा प्रकारे विविध ऊर्जा प्रकल्पाद्वारे किंवा पद्धतीद्वारे तयार केलेली ऊर्जा जगभरात आणि भारतातही या पद्धतीने वापरली जाते. विद्यार्थी मित्रो, हरित ऊर्जेच्या दिशेने या पाठामध्ये आपण 2 भागामध्ये विविध पद्धतीने विद्युत ऊर्जेची निर्मिती कशी केली जाते, त्यातील पर्यावरण स्नेही मार्ग कसे आहेत, या सर्वांचा अभ्यास केला आहे. त्याचबरोबर काही विद्युत निर्मिती केंद्राद्वारे होणारे प्रदूषण यांचाही आपण याच्यामध्ये अभ्यास केलेला आहे. त्यानंतर तुम्ही पाठ्यपुस्तकातील धड्याचं वाचन करा, स्वाध्याय सोडवा आणि तरीही काही शंका असली तर जरूर या स्क्रीनवरील नंबरवर तुम्ही संपर्क साधणार आहात. धन्यवाद.